नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे, संचालक एबीसी एज्युकेशन ॲप्लिकेशन अमरावती शहरातून तुमच्यासाठी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे। बघा, मोटिवेशन कमी होऊ देऊ नका। ही खुर्ची आहे तुमचीच, त्या खुर्चीकडेच तुम्ही पाहत राहा। ही खुर्ची जर बघितली तर आपल्याला उर्मी चढते अभ्यास करण्याची। अभ्यास पेपर घेणार आहे आपला टीसीएस आणि आयबीपीएस। कोणते कोणते पेपर टीसीएस घेईल तर कोणते कोणते आयबीपीएस घेईल। टीसीएस चा पॅटर्न जो असतो ना, तो एका स्टँडर्ड लेवलला असतो, ठीक आहे ना। आतापर्यंत ज्या सरळ सेवेचे एक्झाम झालेले असेल जिल्हा निवड समिती तर्फे, तर त्यापेक्षा थोडं वेगळे पॅटर्न राहणार आहे या टीसीएसचं। आणि वेगळे पॅटर्न म्हणजे वेगळा अभ्यास करणं आलंच, ठीक आहे ना। आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत वर्बवरचे क्वेश्चन 2, ठीक आहे ना। क्वेश्चन 1 हा पार्ट झालेला आहे, त्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स बघितले। आता आपण हा क्वेश्चनचा दुसरा पार्ट आहे, आपण वर्बवरचे प्रश्न बघू आणि यानंतर मग थोडा आपण पॉज घेऊ। तर टोटल पेपर कसा येईल 25 मार्क्सचा ते आपण काही लेक्चर्स घेऊ, ठीक आहे ना। त्यानंतर पुन्हा आपण ही सिरीज इथे सुरू करू, ठीक आहे ना। चलो, आता बघा, वर्ब म्हणजे सांगितलं तुम्हाला, वर्ब म्हणजे काय होते? क्रियापद। क्रियापद सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा आपण जे कामं करतो, मग आपण असो, हे प्राणी असो, कीटक असो, काही पण जगातल्या प्रत्येक गोष्टी, सजीव आणि निर्जीव सुद्धा जे कामं करणार त्याला आपण काय म्हणू असतो? क्रियापद। तुम्ही म्हणाल सर निर्जीव कसे काम करते? आहे ना, पेन आहे ना, हे पेन बघा, पेन काम करतो की नाही काम? आणि म्हणून याला इट वर्क्स असं म्हटलं जाते, पेन वर्क्स असं म्हटलं जाते। आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकायची आहे। आता या वर्बचे तुम्हाला सांगितले मी 2 प्रकार असतात, एक मेन वर्ब आणि एक ऑक्झिलरी वर्ब। हा पूर्ण लवाजमा तुम्हाला टेन्स या चॅप्टर मध्ये शिकायला मिळते, ठीक आहे ना। आपण हे वर्बवरचे प्रश्न तर पाहून राहिलोच, जेव्हा आपण टेन्स सुरू करू तेव्हा टेन्स मध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारचे सेंटेन्स बघायचे आहे, प्रश्न बघायचे आहे। फक्त आपण काय करू, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या 3 टेन्सचे वेगवेगळे घेऊ आणि मॉडेल ऑक्झिलरी वर्बचे वेगळे घेऊ। म्हणजे तुम्हाला ते सेग्रिगेट केलं की तुम्हाला पटकन लक्षात येईल की नेमकं करायचं काय आहे आपल्याला, ठीक आहे ना। बघा, आता बघा, ही इज अ टॅक्स ऑफिसर। या ठिकाणी काय चूक आहे? ही इज अ टॅक्स ऑफिसर, तो एक टॅक्स ऑफिसर आहे, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे ना। ही इज परचेस्ड अ फ्लॅट इन मुंबई। त्याने मुंबईमध्ये फ्लॅट परचेस केला। तर तुम्हाला हा एक कॉमन सेन्स असला पाहिजे की जर समजा वाक्यामध्ये एम, इज, आर असेल किंवा वॉज, वर असेल किंवा शॉल बी, विल बी असेल, शॉल बी आणि विल बी असेल, तरच तुम्हाला समोर क्रियापदाला समोर V4 लिहायचं। V4 म्हणजे काय? क्रियापदाला ING लावायचं आहे, ठीक आहे। जर त्या वाक्यामध्ये बघा एम, इज, आर नंतर V3 असेल तर तो पॅसिव्ह वॉइस असतो। हे काही स्ट्रक्चर चुकीचं नाही आहे, हे स्ट्रक्चर बरोबरच आहे, पण ते बरोबर कसं आहे बघायचं। ही इज परचेस याचा अर्थ काय होतो? त्याला परचेस केल्या गेलं। ही इज परचेस, त्याला परचेस केल्या जाते। मी जर म्हटलं असेल आय एम टीचिंग, आय एम टीचिंग, मी शिकवत आहे, मी शिकवत आहे म्हणजे मी काम करत आहे। मी जर म्हटलं असेल आय एम टॉट, आय एम टॉट, आय एम टॉट, आता हे वाक्य चुकीचं नाही झालं, इथे चुकीचं आहे ते। हे वाक्य फक्त बरोबर आहे, ते वाक्य बरोबरच आहे, पण फक्त तितकं राहिलं असतं तर बरोबर आहे। ही इज परचेस, त्याला विकत घेतलं जाते, परंतु हे वाक्य वेगळं आहे मित्रांनो। इथे बघा, आय एम टीचिंग, एम नंतर V4 बघायचा आणि जर एम नंतर V3 आला तर तो पॅसिव्ह होतो, हे समजून घ्यायचं। आणि क्रिया याच्यावर होते। आय एम टॉट, मला शिकवले जाते। आय एम पनिश्ड, मला शिक्षा केल्या जाते। आय एम सेड, मला म्हटल्या जाते। आय एम टोल्ड, मला विचारले जाते, सॉरी सांगितलं जाते। आय एम आस्क्ड, मला विचारले जाते। समजलं ना असा अर्थ? म्हणजे ही इज परचेस म्हणजे काय? त्याला खरेदी केल्या जाते। मग वाक्यात काय आहे आपल्या? ही इज अ टॅक्स ऑफिसर, तो एक टॅक्स ऑफिसर आहे। ही इज परचेस अ फ्लॅट इन मुंबई, त्याने मुंबईमध्ये फ्लॅट परचेस केला। म्हणजे ऑफकोर्स या ठिकाणी इजच्या ऐवजी काय पाहिजे होता? हॅज पाहिजे होता। ही इज परचेस्ड, ही हॅज परचेस पाहिजे, ही इज परचेस नाही पाहिजे। मी जर म्हटलं असेल इट इज परचेस्ड, इट इज परचेस्ड, इट इज परचेस्ड, मग हे चुकलंच काय? तुम्ही जर म्हटलं सर की एम, इज, आर नंतर V4 पाहिजे, मग हे चुकलं काय सर? V3 आलं तर? नाही, चुकलं नाही, ते बरोबरच आहे। इट इज परचेस्ड, हे विकत घेतल्या जाते, सिंपल म्हणजे पास्ट पार्टिसिपल। तो जो आहे ना एम, इज, आर नंतर पास्ट पार्टिसिपल आहे, तो पॅसिव्ह वॉइस आहे, वाक्य बरोबर आहे। इथेही बरोबर राहिलं असतं, पण हे वाक्य काय म्हटलं जाते? म्हटलं ही इज अ टॅक्स ऑफिसर, तो टॅक्स ऑफिसर आहे, त्याने मुंबईत फ्लॅट घेतला, म्हणजे ही हॅज परचेस्ड, इथे इज नाही लावायचं, ठीक आहे ना। म्हणून बी मध्ये ऑप्शन चूक आहे, बी उत्तर बरोबर, ठीक आहे ना। वी हॅव बीन स्टडिंग,
ओके. वी हॅव बीन स्टडी इन अवर करंट लायब्ररी सिन्स फेब्रुवारी. आता फेब्रुवारी आहे म्हणून त्याला सिन्स लागला, बरोबर आहे. दोन गोष्टी आहे, फॉर लावायचा की सिन्स लावायचा, कारण दोघांचे अर्थ काय होतो, पासून. मग आता फॉर म्हणजे पासून, सिन्स म्हणजे पासून. मग फॉर कधी लावायचा, तर जर समजा एक पिरियड असला, कालखंड असला, 2 तास, 4 महिने, 2 दिवस, 10 दिवस, 10 महिने, 10 वर्ष असा कालखंड असेल तर फॉर लिहायचा. फॉर 2 इयर्स, फॉर 3 इयर्स, फॉर 10 डेज, फॉर 11 डेज, ठीक आहे ना. फॉर 2 मिनिट्स सुद्धा चालतो, ठीक आहे ना. सिन्स म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्हाला फिक्स टाइम लिहायचा आहे. फिक्स टाइम म्हणजे सिन्स मंडे, सिन्स ट्यूजडे, सिन्स 1996, सिन्स 1899, सिन्स 2 o'clock, सिन्स दिवाळी, हे झाले फिक्स टाइम. मग आता फेब्रुवारी आहे म्हणून बरोबर आहे, सिन्स बरोबर आहे. पण इथे जर समजा वी हॅव बीन लिहिलेलं असेल, हॅव बीन, तर हा एम इज आरचं काम करतो, ठीक आहे ना. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव बीनच्या वाक्यामध्ये इथे स्टडीच्या ऐवजी तुम्हाला स्टडिंग पाहिजे होतं. स्टडिंग असं तुम्हाला स्टडिंग लिहायला पाहिजे होतं. वी हॅव बीन स्टडिंग इन अवर करंट लायब्ररी सिन्स फेब्रुवारी. फेब्रुवारीपासून आम्ही आमच्या या सध्याच्या लायब्ररीमध्ये, सध्याच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत आहोत, ठीक आहे ना. इथे स्टडीच्या ऐवजी स्टडिंग पाहिजे आहे. हा ॲक्च्युली बघा, वर्ब म्हटलं की तो टेन्सचा भाग आलाच. इथे जवळपास टेन्सचेच प्रश्न आपण पाहून राहिलो, म्हणून आपण हे स्टॉप करून थोडंसं टेन्सवर नंतर बघू. टेन्सवरच बघायचं आहे नंतर. सध्या आपण एक पेपर्स पाहू. नेमके पेपर्स कसे येणार तुम्हाला, ठीक आहे ना. म्हणून इथे ए मध्ये चुकीची आहे, बघा. माय फ्रेंड राजकुमार. आता माझा फ्रेंड राजकुमार, ठीक आहे ना. कॉमा जर दिला असेल तर राजकुमारच्या बद्दल इथे विशेष माहिती दिली जाते, समजून घ्या. जर राजकुमार नंतर कॉमा आहे तर त्या कॉम्यानंतर जे आलं ते राजकुमार बद्दल विशेष माहिती आपण देतो, समजून घ्यायचं. माय फ्रेंड राजकुमार द सिनियर मॅनेजर. माझा मित्र राजकुमार जो सिनियर मॅनेजर आहे, वरिष्ठ प्रबंधक आहे इन द बँक ऑफ इंडियामध्ये, ठीक आहे ना. ओके. हॅव गॉन टू सिंगापूर फॉर पिकनिक विथ हिज फॅमिली. त्याच्या फॅमिलीसोबत तो सिंगापूरला पिकनिकसाठी गेलेला आहे. आता काय लागेल, माय फ्रेंड राजकुमार हा तर सिंग्युलरच आहे. सिंग्युलर नाउन असेल, करता एक ग्रुपचा बी ग्रुपचा. राजकुमार कुठे आहे, इथे आहे. राजकुमार आहे या बीच्या कर्त्यामध्ये. मग एला काय लागते, हॅव लागते, बीला लागते हॅज, ठीक आहे ना. मग आता राजकुमार आहे ना महत्वाचा मुद्दा. मिस्टर राजकुमार किंवा माय फ्रेंड राजकुमार इज सिनियर मॅनेजर इन द बँक ऑफ इंडिया. नंतर बघा इन द बँक ऑफ इंडिया कॉमा आहे, मग पुन्हा याचं वाक्य सोडून जाते. माय फ्रेंड राजकुमार हॅव गॉन. ते जे आहे ना, हे जे आहे 2 कॉम्यामधलं अंतर, हे वाक्य आहे ते कॉम्प्लिमेंटरी असते. ते वाचा नका वाचू, काही घेणदेण नाही आहे. माय फ्रेंड राजकुमार हॅव गॉन हे चालते आपल्याला, ठीक आहे ना. मग राजकुमार कुठे आहे, इथे आहे. राजकुमार बीचं करता आहे म्हणून त्याला हॅज पाहिजे आहे, हॅव नाही पाहिजे. इथे तुम्हाला हॅव नाही पाहिजे, काय पाहिजे होतं, इथे हॅज पाहिजे होतं. हॅज. माय फ्रेंड राजकुमार. तुम्हाला हे कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला हे इतकं वाक्य त्यांनी वाढवून ठेवलेलं आहे, ठीक आहे ना. म्हणून सी मध्ये त्रुटी आहे. सी. किरण विथ हिज ओल्ड फ्रेंड्स. किरण एक आहे, किरण 2 कर्ते जोडलेले आहे आपण विथने आणि त्याचे मित्र आहे, ठीक आहे ना. किरण हा किरण आहे, ठीक आहे. हे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्स. किरण विथ हिज ओल्ड फ्रेंड्स. साहजिकच आहे, आपल्याला काय वाटेल, ए ग्रुपचा करता, बीचा करता. इथे आहे सिंग्युलर नेम एक वचन, इथे आहे प्लुरल नेम अनेक वचन, ठीक आहे ना. सिंग्युलर नेमला इज लावायचा आणि प्लुरल नेमला आर लावायचा, हा नियमच आहे, आपण पाहिलेला आहे, ठीक आहे ना. बघा आता, मग आता या ठिकाणी जर मी म्हटलं फ्रेंड हा, इथे फ्रेंड्स, इथे आहे फ्रेंड्स, ठीक आहे ना. फ्रेंड आणि फ्रेंड्स. फ्रेंड हा सिंग्युलर आहे म्हणून त्याला इज लागेल, फ्रेंड इज. फ्रेंड्स हा प्लुरल आहे, त्याला आर लागेल, बरोबर आहे, ठीक आहे. मग आता इथे किरण विथ हिज ओल्ड फ्रेंड्स, फ्रेंड्सला आर लागला. आपल्याला काय वाटेल, हे बरोबरच आहे. नाउ एन्जॉईंग हिज गोवा ट्रिप. ते गोव्याला गेले असेल तर किरण आणि त्याचे जुने मित्र गोव्याला जाऊन राहिले, काहीतरी गोव्याला मजा करून राहिले बुवा, ठीक आहे ना. पण मुद्दा बघा कुठं लक्षात येतो मित्रांनो, किरण विथ
जर दोन कर्ते आपण विथने जोडले असेल, नीट ऐका, लिहून घ्या, तुम्हाला वही तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. जर दोन कर्ते आपण विथने जोडले असेल, अलॉंग विथने जोडले असेल, अकॉम्प्लिश विथने जोडले असेल, तर पहिल्या कर्त्यानुसार तुम्हाला समोर येणारं हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला किरणला इज लावायचा आहे, आर नाही. हा फ्रेंड्स जरी जवळ असला, हा जरी जवळ असला फ्रेंड्स, तरी तो लागू पडत नाही. का होत नाही तो लागू? कारण दोन कर्ते आपण विथने जोडलेले आहे. किरण विथ हिज ओल्ड फ्रेंड्स इज नाउ एन्जॉईंग. एन्जॉय कोण करता है? किरण करत आहे. किरण मेन मुद्दा आहे, किरण मेन वर्ब आहे, सॉरी करता आहे. किरण विथ हिज ओल्ड फ्रेंड म्हणा का फ्रेंड्स म्हणा, एक असो किंवा नाही असो, मजा कोण करून राहिला? किरण. आणि म्हणून किरणला महत्व आहे, तर किरणसाठी या ठिकाणी इज पाहिजे आहे, आर नाही, समजून घ्या. आणि म्हणून तो बी मध्ये ऑप्शन, बी मध्ये चूक आहे. बघा, हे खूप जास्त खूप चांगली सिरीज आपण सुरू केलेली आहे मित्रांनो. हे असं तशी सिरीज नाही आहे, हे खूप चांगली सिरीज आहे. तुम्ही रोज हे पाहत चला, पेपरमध्ये प्रश्न, तुमच्या बुकमध्ये प्रश्न लिहत चला, आणि खास म्हणजे मित्रांसोबत शेअर करत चला. हे जेवढं जास्त व्हायरल होईल तेवढं मला आणखी मोटिवेशन मिळेल, मी तेवढं आणखी व्हिडिओज टाकत राहील. ठीक आहे ना? म्हणून हे पाहत चला, आणि काही अडचण असली मला फोन करत चला, मला मॅसेज करत चला. त्या एक तर कमेंट करा, मॅसेज करा, चॅटबारवर करा, व्हॉट्सअपला करा, फोन करा, सगळे ऑप्शन उपलब्ध आहे. ठीक आहे ना? असा अर्थ. व्हाईल गोईंग थ्रू द रिपोर्ट, ओके, रिपोर्ट नुसार जात असताना, ओके, हां, एस्टरडे आय फाउंडेड सेव्हरल फॅक्च्युअल मिस्टेक. आपण जेव्हा बेसिक वर्ब बघतो, वर्ब म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ रूप, V1 V2 V3 ही लिस्ट जी आहे ना, ही तुम्हाला कुठेही मिळून जाईल. मी पण देऊन टाकेल तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे ना? मग आता बघा, V1 V2 V3. आता मी जर म्हटलं असेल गोचं काय या ठिकाणी? गो, वेंट आणि गॉन. ठीक आहे ना? मी जर म्हटलं असेल, आता या गोला टू लागतो ऍक्च्युली, टू स्पीक, स्पोक, आणि इथे काय होतो? स्पोकन, स्पीक, स्पोक, स्पोकन. आता मी जर म्हटलं असेल फाइंड, तर फाउंड होतो मित्रांनो. फाउंड आणि फाउंड. तुम्हाला हे जे बेसिक आहे गोष्टी, या गोष्टी समजल्याशिवाय ते वाक्यात तुम्हाला चूक शोधता येणार नाही. बेसिकवर काम करा. तुम्हाला बेसिक जर माहीत नसेल तर तुम्ही प्रॉपर त्यावर काम करू शकत नाही. आणि म्हणून जर या ठिकाणी आय फाउंडेड म्हटलं असेल, समजून घ्यायचं इथे फाउंडेड नाही पाहिजे होता, फक्त फाउंड पाहिजे होता. कदाचित तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न येऊ शकतो, आणि म्हणून एक एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे ना? तिथे बी मध्ये चूक आहे, इथे बी बरोबर. ठीक आहे? द टेररिस्ट विल सर्टनली, ओके, द टेररिस्ट विल सर्टनली बी hung because the charges brought upon him are very serious. समजा एखादा आतंकवादी असेल, आतंकवाद्याला फाशी होईलच, कारण त्याच्यावर लागलेले चार्जेस जे आहे ना, कलमा ज्या आहे ना, त्या खूपच भयंकर आहे, त्याला फाशी होईलच असं वाटते. ठीक आहे ना? मग आता बघा, तुम्हाला बेसिक व्यवस्था समजली पाहिजे, बेसिक गोष्टी समजल्या पाहिजे. V1 V2 आणि V3 यावर तुम्हाला जास्त काम करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे ना? कारण याच ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये प्रश्न येतात. ठीक आहे? चलो, मी जर म्हटलं असेल हँग, आणि पुन्हा या ठिकाणी हँग, इथे दोन्ही शब्द वेगळे सारखेच आहे. ठीक आहे ना? याला म्हटलं जाते होमोफोन्स. फोन्स म्हणजे आवाज, उच्चार, होमोफोन्स. ठीक आहे ना? सारखे उच्चार आहे, हँग. पण जेव्हा आपण याचं V2 करतो तेव्हा एका ठिकाणी हंग होतं, हँग आणि हंग, आणि एका ठिकाणी मात्र हँगलाच ईडी लावतो आपण. इथे पण हँगलाच ईडी लावतो. मग बघा फरक कोणता आहे? हँग आणि हँग. समजून घ्या. जर आपण एखादं कॅलेंडर लटकवलं भिंतीवर, किंवा एखादं पोस्टर लटकवलं असेल, किंवा आपण लटकलो असेल, किंवा लटकणे या शब्दासाठी आपल्याला हा उच्चार करायचा, लटकणे. लटकणे म्हणजे हँग, ज्याचं V2 हँग होते, आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल सुद्धा V3 होते, त्याला फक्त लटकण्याचं घ्यायचा. पण हा जो हँग आहे याला म्हटलं जाते फाशी देणे. ठीक आहे ना? आरोपीला आपण फाशी देत असतो, आरोपीला म्हणतो, त्या क्रिमिनलला. ठीक आहे ना? जो सापडला, जो सुंदर टेररिस्ट आहे, ज्याला कोर्टाने फाशी सुनावली, आपण त्याला फाशी देत असतो. मग आता हँग
फाशी देणे, ठीक आहे ना. हा जो हँग्ड आहे V2 V3 ह्या जर असा असेल ईडी वाला असेल समजून घ्यायचं, ईडी लागली म्हणजे फाशी लागते समजून घ्या, ठीक आहे ना. म्हणून तसं लक्षात ठेवायचं. म्हणून इथे या हंगच्या ऐवजी काय पाहिजे होता, हँग असं पाहिजे होता, हँग ईडी पाहिजे होता. म्हणून तिथे बी मध्ये चूक आहे. म्हणून कुठे आहे बी, तर बी बघायचं कुठे आहे, बी इथे आहे. मग हे उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. नंतर बघा रामराव इज व्हेरी ड्रंक. ओके, रामराव खूपच बिलकुल तांदून आहे, सलाईन लावून आहे. सो ही कॅनॉट टेल यू इव्हन हिज नेम. तो इतका पेलेला आहे की तो त्याचं स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकत नाही. ठीक आहे, वाक्य बरोबर आहे, काही नो एरर आहे बिलकुल. इथे डी आहे ना, हा डी लिहून टाका. कुठे आहे, हा डी लिहून टाका, नो एरर. इथे काही चुकी दिसून नाही राहिली, ठीक आहे. नेव्हर बिफोर द स्टुडंट्स ऑफ इंडिया हॅव सो मच बीन फ्रस्ट्रेटेड ॲज टुडे व्हेन द प्रॉब्लेम्स ऑफ एम्प्लॉयमेंट आर डॉमिनंट. प्रबळ मोठी एम्प्लॉयमेंट आज जास्त आहे, ठीक आहे ना. पण नेव्हर बिफोर द स्टुडंट्स ऑफ इंडिया हॅव सो मच बीन फ्रस्ट्रेटेड. पण याच्या आधी प्रॉब्लेम होताच अनएम्प्लॉयमेंटचा, पण इतके स्टुडंट्स फ्रस्ट्रेट नव्हते, ठीक आहे ना, असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला हे ॲक्च्युली समजणार नाही कारण खूप मोठा प्रश्न आहे तो आणि त्याचे रूल्स पण वेगवेगळे आहे. समजून घ्या, लिहून घ्या की जर वाक्यामध्ये नेव्हर बिफोर आलेलं असेल, लिहून घ्या नेव्हर. जर वाक्यामध्ये नेव्हर बिफोर आलेलं असेल तर त्या नेव्हर बिफोर नंतर तुम्हाला हॅव लिहावं लागतं किंवा हॅज लिहावं लागतं आणि त्यानंतर सब्जेक्ट लिहावा लागतो, ठीक आहे. हा नियमच आहे. नेव्हर बिफोर द स्टुडंट्स ऑफ इंडिया हॅव, हा जो हॅव आहे की नाही तो हॅव इथे पाहिजे होता, इथे तो हॅव पाहिजे होता. बघा नेव्हर बिफोर हॅव द स्टुडंट्स ऑफ इंडिया so much been frustrated as today when the problems of unemployment are dominant. ठीक आहे ना, इतके फ्रस्ट्रेट नव्हते असा अर्थ. म्हणून इथे बघा चूक आहे, ए मध्ये चूक आहे, हे समजून घ्या. इट बिईंग अ स्टॉर्मी नाईट. स्टॉर्मी नाईट म्हणजे वादळी रात्र. ती वादळी रात्र होती, वादळी रात्र होती, ठीक आहे ना. इट बिईंग अ स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे काय होते, वादळ. स्टॉर्म म्हणजे काय होते, वादळ, ठीक आहे ना. इट बिईंग अ स्टॉर्मी नाईट यू मस्ट थॉट, याला लक्ष द्या, यू मस्ट थॉट ऑफ पोस्टपोनिंग ऑल युअर प्रोग्राम्स टिल टुमॉरो मॉर्निंग. ही खूप वाऱ्याची रात्र होती, वादळ, वारा, पाऊस होता, त्या ठिकाणी विजा चमकत होता आणि म्हणून तो काय, यू मस्ट थॉट ऑफ पोस्टपोनिंग. तू कदाचित पोस्टपोन केले पाहिजे, समोरचे प्रोग्राम्स तू उद्या सकाळीपर्यंत पोस्टपोन केले पाहिजे वगैरे असं ते म्हटलं, ठीक आहे ना. आता जेव्हा आपण ॲक्च्युली हा प्रश्न मॉडल ऑक्झिलरी व्हर्बचा आहे, तो इथे येऊन गेला चुकीनं, ठीक आहे. जर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब कॅन, कुड, शॉल, शूड, विल, वूड, मे, मस्ट, माइट, ठीक आहे ना, यूज टू वगैरे, नीड टू वगैरे, या ठिकाणी तुम्हाला याच्यानंतर फक्त वर्बचं पहिलंच रूप घ्यायचं आहे. म्हणजे हा जो मस्ट आहे की नाही याच्या ठिकाणी हा थॉट आला, थॉट तर हा V2 आहे थिंकचा, इथे पाहिजे होता थिंक, ठीक आहे. म्हणजे यू मस्ट थिंक ऑफ पोस्टपोनिंग, यू मस्ट थिंक. हा जो हे जी प्रकार आहे हा कॅन, कोड, शॉल, शूड, विल, वूड, मे, मस्ट, माइट, हा मस्ट हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. त्यानंतर व्हर्बचं पहिलं रूप आलं पाहिजे, ना की दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, ठीक आहे ना. म्हणून बी मध्ये चुकी आहे, बी हे घ्या. डू यू डाऊट अबाउट द सक्सेस ऑफ दिस बॉय हु इश्यूड टू वर्किंग हार्ड इन ऑल सर्कमस्टान्सेस. बघा समजलं पाहिजे आपल्याला माणसाला की जर वाक्यामध्ये डू किंवा डज किंवा डीड असेल, एक नियम लिहून टाका नियम लिहून टाका तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या त्या नोटबुकमध्ये. जर वाक्यामध्ये डू, डज आणि डीड असेल तर तुम्हाला समोर फक्त वर्बचं पहिलंच रूप लिहायचं आहे. बघा मी जर म्हटलं असेल डू यू लाईक मँगोज, लाईक म्हटलं आपण. डज शी वर्क हिअर, ती इथे काम करते का, वर्क हिअर, ठीक आहे ना. या ठिकाणी तुम्हाला असं वर्बचं पहिलं रूप पाहिजे असते. जर वाक्यामध्ये डू, डज आणि डीड असेल तर वर्बचं पहिलं रूप तुम्हाला वाक्यात पाहिजे घ्यायचं, ठीक आहे ना. म्हणून जर बघा डू यू डाऊट, डाऊटला ईडी लागलेला आहे, हा तर पास्ट टेन्स दिसतो, म्हणून या ठिकाणी फक्त DOUBT पाहिजे होता. आता या ठिकाणी हा जो डाऊट आहे, डाऊट म्हणजे ऍक्च्युली हा नाऊनच आहे, डाऊट हा नाऊन आहे, पण तो इथे वर्ब सारखी भूमिका बजावतो, ठीक आहे ना. डू यू डाऊट अबाउट द सक्सेस, तुला सक्सेसवर डाऊट आहे का, कोणाच्या, ऑफ द बॉय, ऑफ दिस बॉय, त्या मुलाच्या की ज्याने
ज्याने हार्डवर्किंग करून प्रत्येक सर्कमस्टन्समध्ये म्हणजे परिस्थितीमध्ये समोर गेला तो वगैरे या पद्धतीचं, ठीक आहे ना. कुठे आहे मग डाऊट? ए मध्ये आहे, ए इथं. नंतर बघा, द टेलिस्कोप वॉज डिस्कवर्ड बाय गॅलिलिओ. आता तुम्हाला असं नाही की बाबा फक्त एक ग्रामरच समजलं पाहिजे, तुम्हाला वाक्याचा सेन्स सुद्धा समजला पाहिजे. डिस्कवर्ड म्हणजे त्या गोष्टी ज्या गोष्टी ऑलरेडी आहे, फक्त आपण शोधून काढल्या. जसं वेरुळच्या लेण्या डिस्कवर केल्या फक्त जॉन्सनने, का काय कोणतरी आहे तो, ठीक आहे ना, डिस्कवर केल्या, त्या ऑलरेडी होत्या. पण जर समजा गॅलिलिओनं टेलिस्कोप तयार केला असेल तर त्याला इन्व्हेंटेड म्हणतात. इन्व्हेंटेड, ठीक आहे ना, तयार करणे, शोधणे नाही, तयार करणे असा अर्थ. म्हणून डिस्कवर्डच्या ऐवजी काय पाहिजे होता इथे? इन्व्हेंटेड पाहिजे होता. बी मध्ये बी. नंतर बघा, वी आर वर्किंग इन दिस फॅक्टरी फॉर 3 years. ओके, 3 yearsला फॉर लागला, कालखंड आहे म्हणून 3 फॉर लागला, बरोबर आहे. वी आर. मग अशा वेळेस ऍक्च्युली जर तुम्हाला वाक्यामध्ये वेळ दिली असेल, सिन्स किंवा फॉर, वाक्यामध्ये जर सिन्स किंवा फॉर आलेलं असेल तर हे वाक्य बघायचं. जर हे वाक्य तिसरा परफेक्ट टेन्सचं असेल तर चालतो, किंवा चौथा भाग परफेक्ट कंटिन्युअसचं असलं तर चालते, ठीक आहे ना. पण दुसरा जो प्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस चालत नाही. परफेक्ट कंटिन्युअस चालते किंवा नुसता परफेक्ट चालतो, पण फक्त कंटिन्युअस चालत नाही. इथे या वी आर वर्किंगच्या ऐवजी वी हॅव बीन वर्किंग पाहिजे होतं. वी हॅव बीन वर्किंग. हॅव बीन हा करता म्हणजे हा जो हेल्पिंग वर्ब आहे तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधला आहे, आणि हा जो आर आहे, ॲमिज आर आहे, तो कंटिन्युअस टेन्स मधला आहे. हे कधी समजेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा. बघा, जर तुम्ही फक्त सराव करत असाल तर प्रत्येकांना हे समजून राहिलं, ओके, मी मान्य करतो. पण जर तुमचा अभ्यास काहीच नसेल आणि तुम्ही तलाठी द्यायचे असे असाल एकदम नवीन, तर तुम्हाला इथे फार समजणार नाही. तुम्हाला माझा एक कोर्स घ्यावा लागेल ज्याची फी आहे 2000 रुपये, पण मी ह्या तलाठी एक्झाम होईपर्यंत त्याची फी फक्त मी 399 करून ठेवलेली आहे, जेणेकरून ग्रामीण भागातले दुर्गम भागातले लोक, मुलं, जॉब करणारे लोक किंवा गृहिणी वगैरे हे घेऊ शकतात आणि त्यांच्या मर्जीनं पाहिजे तेव्हा इंग्लिशचा कोर्स पाहू शकतात, ठीक आहे ना. त्यांच्यासाठी तो कोर्स आहे सेमी ॲडव्हान्स. याचं नाव आहे मित्रांनो सेमी ॲडव्हान्स कोर्स. सेमी ॲडव्हान्स कोर्स ज्यांना हवा असेल त्यांनी तो परचेस करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल ॲप्लिकेशनची, ठीक आहे ना. द बुक ऑन पॉलिटिकल सायन्स ब्रॉट इन द मार्केट रिसेंटली इज रिअली अन असेट फॉर ऑल द स्टुडंट्स. आता कोणतंही पुस्तक आलं असेल पॉलिटिकल सायन्सचं, त्याचं म्हणणं काय आहे हे वाक्य तयार करणार की मग हे जे पुस्तक आहे आलेलं आहे नवीन मार्केटमध्ये ते असेट असेल. असेट म्हणजे काय होते? संपत्ती, ठीक आहे ना, पैसा, संपत्ती ही असेट आहे बघ विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे. आता द बुक ऑन पॉलिटिकल सायन्स ब्रॉट म्हणजे ब्रिंग म्हणजे आणणे, कॅरी वाहून नेणे, आणणे, ब्रिंगचं ब्रॉट होत झालं, ठीक आहे ना. पण ऍक्च्युली या ठिकाणी या ब्रॉटच्या काय पाहिजे होतं? इंट्रोड्यूस. पुस्तक कसं होते? इंट्रोड्यूस होत असते मार्केटमध्ये. एखादी वस्तू आपण आणत असतो, पुस्तक इंट्रोड्यूस होते, एखादं ऍप्लिकेशन इंट्रोड्यूस होते, ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणून द बुक ऑन पॉलिटिकल सायन्स इंट्रोड्यूस इन द मार्केट रिसेंटली इज रिअली अन असेट फॉर द स्टुडंट्स, ठीक आहे ना. हे लिहून टाकत चला. तिथे बी मध्ये आहे ऑप्शन, इथे बी. नंतर वाच थांबू आपण इथे, ठीक आहे ना. आता हे झालं व्हर्ब. हे ॲप्लिकेशन आहे, हा लोगो आहे, हा पण लोगो तुम्हाला तुम्ही पाहू शकता, ठीक आहे ना. ॲप पटकन इन्स्टॉल करा, हवा तो कोर्स घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा, कारण भरपूर मुलं अभ्यासाला लागलेले आहे. आपण फक्त जर नुसतं पाहत राहिलो तर आपल्याला अभ्यासाला लागणार नाही आणि वेळ निघून चालली जाईल, ठीक आहे ना. म्हणून विचार करा. चलो, यानंतर आपण थांबू थोडं. उद्यापासून जे आहे ते तुम्हाला पूर्ण टेस्ट येणार आहे. जशा टेस्ट पेपरला राहील त्याच पद्धतीच्या आपण काही दिवस टेस्ट घेऊ, नंतर पुन्हा आपण या पार्ट ऑफ स्पीचवर येऊ आणि आपण कंटिन्यू आपलं हे करू, ठीक आहे ना. चलो, तर मित्रांसोबत शेअर करत राहा. रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता माझं लेक्चर यूट्यूबला येणार म्हणजे येणार, ठीक आहे ना. तुम्हाला हे लेक्चर शेअर करता मित्रांसोबत शेअर करा, त्यांनाही सांगा आणि हवा तो कोर्स घ्या, ठीक आहे. थँक्यू.